नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की इथे आता नम्रता आणि ईश्वरी यांच्यामध्ये घरात खडाजंगी झाल्यामुळे घरातलं वातावरण हे एकदम बिघडलेलं आहे. आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये इथे आता मामीच्या लक्षात आलं आहे की तिच्याकडे आणखी पुरावे आहेत जे तिला शोधायचे. म्हणजे रमाकांतने तिच्या विरोधातले आणखी पुरावे कुठेतरी लपवून ठेवले आहेत हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता वल्लरी ही ईश्वरीच्या समोर पूर्णपणे आता उघडी पडणार आहे. म्हणजेच वल्लरीच्या एकूण सगळ्या हालचालींवरून जेव्हा ईश्वरी तिच्यावर लक्ष ठेवणार तेव्हा मात्र बाबांच्या मोबाईलचा पत्ता हा ईश्वरीला लागणार आहे. कारण की जेव्हा मामी ही तिच्या कपाटामधून लपून छपून बाबांचा मोबाईल काढणार आहे त्याच वेळेला आता इथे हे सगळं होत असताना बाबांच्या मोबाईलची चोर ही नेमकी मामीच आहे हे सगळं ईश्वरीच्या आता लक्षात येणार आहे. त्यामुळे पुढे नेमकं कसं आणि काय घडणार आहे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की नम्रता ही खूप जास्त अर्णवला बोललेली आहे. अक्षरशः अर्णवच्या बाबतीत तिने खूप अपशब्द वापरले. त्यामुळे ईश्वरीला अगदी राग आलेला असतो आणि काहीही करून ईश्वरी ही तिला स्वतःच्या बहिणीच्या मर्यादा सोडून तिच्या कानाखाली देखील वाजवलेली असते. आणि त्यामुळे हे खरं तर तिला आवडलेलं नसतं. ईश्वरीला या सगळ्याचं वाईट वाटतं, परंतु नम्रता देखील काही कमी नसते. आता अर्णवला खरं तर या गोष्टीमुळे खूप वाईट वाटतं. ईश्वरी अर्णवलाच त्याबद्दल माफी मागते की खरंच आय एम सॉरी, म्हणजे जे काही घडलं ना त्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागते. तेव्हा मात्र आता अर्णव बोलून दाखवतो की हे बघ मिस इंदोर, यामध्ये तुझी काही चूक नाही आहे, सो तू मग माफी का मागते. ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे माझी चूक नाही आहे, पण या सगळ्या गोष्टींना कुठल्या थराला जाऊन पोचल्यात बघा ना. म्हणजे हे सगळं ताईला का वाटत असेल, इतका चुकीचा विचार ती का करते ना हेच मला समजत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी रिझन असणार आहे. आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया ना की आपण नम्रताला उगाचच काहीतरी बोललं पाहिजे. जाऊ दे, आता तिला सध्या वाईट वाटलं असेल त्यामुळे पण आपण या सगळ्या गोष्टी अशा सोडून दिल्या पाहिजेत. ईश्वरी म्हणते की नाही, पण मला एक कळत नाही अर्णव सर, या गोष्टी आपण अशाच कशा सोडून देऊ शकतो. तिच्या मनात हा जो काही राग आहे ना तो जर कायमचा राहील तर मग प्रॉब्लेमच होणार आहे. पुन्हा पुन्हा आपल्या घरामध्ये भांडण होत राहील, तसं व्हायला नको ना. त्यासाठी मग आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की आता काय करू शकतो आपण. ईश्वरी म्हणते की पण तरीही मला वाईट वाटलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की येस मिस इंदोर, ॲक्च्युली तू जे काही रिॲक्ट केलंस ना ते खूप जास्त रिॲक्ट केलंस. म्हणजे तू पटकन त्या नम्रताच्या कानाखाली वाजवायला नको होती. ईश्वरी म्हणते की पण मग मी काय करणार होते. अर्णव सर, तिनं ऐकायलाच तयार नव्हती अजिबात. मी तिला किती समजावत होते की प्लीज तू असा चुकीचा विचार नको करू, नको या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहू, परंतु तरीही ती ऐकतच नव्हती. आता अर्णव मात्र ईश्वरीला शांत करतो आणि म्हणतो की तू विचार करू नकोस जास्त, तू शांत हो, म्हणजे नक्कीच तुला काहीतरी सुचेल किंवा काहीतरी घडेल, त्यामुळे प्लीज तू जरा शांत हो. त्यानंतर इथे आता आकाशचं काही वेगळं सुरू असतं. आकाश हा नम्रताला रूममध्ये खूप ओरडतो. तो म्हणतो की हे करणं गरजेचं होतं का तुला. तेव्हा नम्रता म्हणते की हो होतं गरजेचं. तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता, ऑलरेडी मला वाईट वाटत होतं आणि त्यामध्ये तू आणखीन भर घातली असं नाही वाटत का तुला. तेव्हा नम्र म्हणते की आकाश, मला काहीच वाटत नाही आहे की मी चुकले आहे, कारण की तुमच्या बाबतीतलं जे काही सत्य आहे किंवा तुमच्या बाबतीत जो काही न्याय व्हायला हवा होता तो झाला नाही, त्यामुळे मला जास्त राग आलेला आहे. त्यावर नम्रता म्हणते की हे बघ, काही झालं ना तरीही मला नाही आवडले तुमच्या बाबतीतलं हे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव की माझ्या बाजूने प्रत्येक वेळेला अर्णवदादाच उभा होता, तेव्हाही आणि आताही. सगळं शिकवण्यामध्ये त्याचाच हात आहे आणि त्यानेच मला उभं राहायला सांगितलं होतं. जर त्याच्या मनामध्ये नसतं तर त्याने मला उभं केलं असतं किंवा कुठल्या पोझिशनसाठी सांगितलं असतं का. त्यामुळे हे बघ, तू एक गोष्ट लक्षात ठेव नम्रता, तू खूप मोठी चूक केली आहे दादाबरोबर असं वागून. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, मला तरी वाटत नाही आकाश, तुम्ही जे काही बोलताय ना या सगळ्या गोष्टी मला पटत नाही आहे. कारण की किती काही झालं तरीही मला तुम्ही जिंकायला हवे होते आणि ते झालेलं नाही आहे, म्हणून माझा राग जास्त वाढला आहे. तेव्हा नम्रताला आता तो म्हणतो की हे बघ, मला एकच कळतं आहे की तुला माफी मागायला हवी दादा आणि ईश्वरीची. ती म्हणते की नाही, मी माफी अजिबात मागणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो की जोपर्यंत तू माफी मागणार नाहीस ना तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. नम्रताला आता याचाही धक्का बसतो की चक्क आकाश इतक्या टोकाला जाऊन माझ्याशी वागतोय की तो माझ्याशी बोलणार नाही असं म्हणतोय.
त्यावर मग आता हे सगळं होत असताना नम्रताची चिडचिड होत असते. वल्लरी तिला समजावते की हे बघ असंच होत आहे, त्यामुळे ना तू प्लीज नम्रता आता मोठ्या कुठल्या तरी डावाची वाट बघ. आता सध्या शरणागती घे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एकदा की सगळं तुझ्या हातामध्ये आलं ना की मग कोणाचेच ऐकायचे नाही, समजलं. वल्लरी तिला एकच समजवत असते की तू आता शांत हो, पुढे जे काही होईल ते होईल, परंतु आता मोठं मन दाखव आणि सगळ्या गोष्टी मी एक्सेप्ट केल्याच असंच म्हण. पण नंतर जी वेळ येईल ना ती फक्त तुझी असणार आहे, असं म्हणून वल्लरी ही तिला दरवेळेला काहीतरी शिकवतच असते चुकीचं. नंतर मग नम्रता आता तिच्या रूममधून बाहेर येऊन बसते, तेव्हा ईश्वरी पण तिथे येते. वल्लरी म्हणते की नम्रता, तुझ्या मनातला जो राग असेल ना तो बाळा असा ठेवू नकोस, बघू काढून टाक मनातला राग, असं चालणार नाही. अगं आपलं सगळं घर एकत्र आहे की नाही. आता वल्लरी मात्र दाखवत असते की ती घरामध्ये वगैरे सगळं काही एकत्र करते, सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्या मनात काही वेगळंच असतं. तेव्हा नम्रता आता बसलेली असताना ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की हो नमुताई, ॲक्च्युली ना मलाही खरंच खूप वाईट वाटलं, मी खरंच असं वागायला नको होतं. आता नम्रता तिच्याकडे बघायला लागते. नम्रता काही बोलायच्या आधीच ईश्वरी तिची माफी मागते की नमुताई मी खूप मोठी चूक केली, खरंच मला माफ कर, म्हणजे मी असं करायला नको हवं होतं. तेव्हा मग आता नम्रता गप्प बसलेली असते. ईश्वरी तिला म्हणते की ताई काहीतरी बोल ना, मी तुला सॉरी म्हणते, मी तुझी माफी मागते. तेव्हा मामा म्हणतो की हो नम्रता, मला असं वाटतं माहिती आहे की तू पण खरं तर ईश्वरीची माफी मागायला हवी. तिने जसं मोठं मन दाखवून केलं आहे ना तसंच तुलाही करायला हवं, समजलं ना. त्यामुळे तू या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित ठेव, मनात कोणत्याही प्रकारचा राग ठेवू नको. आता ईश्वरी तिच्याकडे अगदी बिचारी बघतच राहिलेली असते की ताई कधीतरी मला माफ करेल, माझ्याकडे बघेल. नम्रता आता तिला म्हणते की ठीक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ताई प्लीज मला माफ कर, आणि मग तरीही नम्रता तिला माफी मागतच नसते. नम्रता आता नंतर वल्लरीकडे बघून म्हणते की वल्लरी तिला खुणावत असते की जाऊ दे, तू पण माफी माग, आपण काही कमी होत नाही, असं ती खरं तर दाखवत असते, परंतु तिच्या मनात काही वेगळेच भाव असतात. आता वल्लरी म्हणते की नम्रता बाळा जाऊ दे, झालं गेलं ते सोडून. तेव्हा नम्रता तिला म्हणते की इशू सॉरी, माझं पण चुकलं ॲक्च्युली, मी पण जिजूंना खूप बोलले ॲक्च्युली, पण असं बोलायला नको हवं होतं. तेव्हा मग नम्रता बोलायला लागते की आता तरी तुझ्या मनातला राग आहे तो गेला आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना, सगळं ठीक आहे ना. तेव्हा आता मात्र ईश्वरीला काय बोलावं हे काहीही सुचत नसतं, ती फक्त गप्प असते आणि नम्रतालाही काही करावं ते समजत नसतं. दोघीजणी गप्प असतात. मामा म्हणतात की अरे चला आज जाऊ दे, मग हे सगळं झालं आहे ते झालं आहे, पण तुला माहिती आहे का ईश्वरी, अगं आज आपल्या नम्रताने किती मस्त तयारी केली होती सगळी, म्हणजे केक वगैरे सगळं काही ठीक आहे. आकाश यावेळेला पॅनलवर येऊ शकला नाही, पण काय झालं, त्याने प्रयत्न तर केला, पुढच्या वर्षी तो आणखी चांगल्या दमाने उतरेल याच्यामध्ये, आपण त्याच्यासाठी तर सेलिब्रेशन करू शकतो. पुन्हा एकदा दोघी बहिणींमध्ये एकत्रपणा आला, दोघीजणी एकत्र आला, याचं तरी आपण सेलिब्रेशन करू शकतो, त्यात काय प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही गं वल्लरी. तेव्हा वल्लरी मनातच विचार करते की झालं, या माणसाची सुरुवात झाली सेलिब्रेशनची, पण ती तोंड देखला दाखवते की हो हो अगदी बरोबर, म्हणजे दोघी बहिणींमध्ये तेढ निर्माण झाली होती, पण दोघी आता एकत्र आल्यात ना, मग चला त्याचं तरी सेलिब्रेशन होऊन जाऊन दे, असं म्हणून ती आता सेलिब्रेट करायला अगदी मस्तपैकी तयार झालेली असते. तर इथे हे सगळं होत असताना वल्लरीच्या मनामध्ये मात्र वेगळंच टेन्शन असतं. वल्लरी म्हणते की बरं मी आहे माझ्या खोलीमध्ये, आणि नंतर ती खोलीत निघून जाते. तर इथे ईश्वरीला जरा वेगळं वाटत असतं, म्हणजे सगळं काही व्यवस्थित असताना आता तरी मामी अगदी चांगलं आनंदाने बोलत होती, पण अचानक मामीला काय झालं, मामी अशी का निघून गेली, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. नंतर मग ईश्वरी ही म्हणजे बाकीचे सगळे सेलिब्रेशन करतात, म्हणजे खरं तर कोणाचा मूड नसतो, पण मामाच्या बोलण्याखातील सगळेजण एकत्र येतात आणि ते नमुने बनवलेलं असतं त्याची सगळेजण तारीफ करतात, आणि त्यावर आता लगेचच ईश्वरी आणि नम्रता दोघी एकत्र आहे हे पाहून आकाशलाही बरं वाटतं. आकाशही लगेच येतो आणि नम्रताला म्हणतो की वा नम्रता खरंच खूप सुंदर बनवले सगळं. आता तो नम्रताची तारीफ करायला गेल्याबरोबर नम्रता लगेच पाघळते नेहमीप्रमाणे. आता वल्लरी ही बाजूला असते. वल्लरी तिच्या रूममध्ये एकटीच बडबडत बसलेली असते. तेव्हा ईश्वरी विचार करते की हे काय, आता तर मामी इथे होत्या सेलिब्रेशनमध्ये, मामी पण पाहिजे ना, म्हणून वल्लरी म्हणते की थांब नमुताई तू थांब, मी जाते पटकन मामींना बोलावून आणते, तोपर्यंत हे सगळं सर्व कर, मी आले लगेचच आले, असं म्हणून ती वरती येत असते. त्याच वेळेला आता वल्लरी मात्र रूममध्ये काहीतरी करत असते. तिच्या इकडून तिकडे नुसत्या फेऱ्या सुरू असतात, काय करू काय नाही, कसं काय करू, या सगळ्या गोष्टी डोक्यात सुरू असतात. वल्लरीला एक आठवतं की उदयकांतला जर मी संपवलं तर मात्र उदयकांतने एक गोष्ट मला सांगितली होती की रमाकांतकडे माझ्या बाबतीत आणखी काही पुरावे आहेत ज्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग नक्की ते पुरावे काय असू शकतात, काय होऊ शकतं, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो.
वल्लरी आता टेन्शनमध्ये असते. वल्लरी म्हणते की मी काय करायचं आहे काय, म्हणजे कसे पुरावे मिळवू, असं ती तोंडातल्या तोंडात आता बडबडत असते. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि विचार करते की मामी कोणत्या पुराव्यांबद्दल बोलतात नक्की, त्यांच्या मनामध्ये चालू तरी काय आहे. तेवढ्यात आता वल्लरी मागे पलटते आणि समोर ईश्वरी उभी असते. ती म्हणते की ईश्वरी काय गं, तू इथे काय करते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामी म्हणजे मला समजत नाही आहे, आता तुम्ही कोणत्या पुराव्यांबद्दल बोलत होतात, नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं काही नाही, पुरावे ना, म्हणजे मी पुरावे बोलले का, नाही मी दुसरंच काहीतरी बोलले ॲक्च्युली. म्हणजे ना गं, माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला होता, तिच्याकडे मला जायचं होतं, पण नक्की कसं जावं ह्याचा विचार मी करत होते, कारण घरात बघ ना सध्या कसं वातावरण आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही ठीक आहे, सगळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला जर मामी जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, डोंट वरी, नमुताईची काळजी तुम्ही करू नका, मी आहे ना, मला माहिती आहे नमुताईला कसं शांत करायचं ते, त्यामुळे तुम्ही जा, असं म्हणून ती आता तिला जायला सांगते. तर इथे ईश्वरी ही मात्र विचार करते की नाही, मामींचं ना काहीतरी वेगळं सुरू आहे, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ना काहीतरी वेगळं शिस्त आहे जे मला कळत नाही आहे. आता ते पुरावे वगैरे असं काहीतरी बोलल्या, परंतु ज्या वेळेला मी विषय काढला त्यावेळेला त्यांनी तो विषय चेंज केला, म्हणजे नक्कीच काहीतरी असं आहे ना जे मामींना मला सांगायचं नव्हतं, पण नक्की ते काय असू शकतं असा विचार आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये येतच राहिलेला असतो. त्यानंतर इथे आता हे सगळं घडत असताना अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिसिंदोर नक्की कसला विचार करतेस तू. तेव्हा ईश्वरी काही बोलून दाखवत नाही, कारण तिला माहीत असतं की अर्णव या बाबतीत त्याला काही सांगितलं तर तो यावर कशावरच विश्वास ठेवणार नाही आहे, कारण मामीच्या बाबतीतलं सत्य हे तिला शोधायला हवं आहे. त्यानंतर ईश्वरी विचार करते की आत्ता मामींवरती ना मला बारीक अगदी लक्ष ठेवलं पाहिजे, आणि मामी ह्या मुद्दामच एक काम करतात, त्या विचार करतात की मी आता जाऊन रमाकांतच्या खोलीमध्ये सगळं बघितलं पाहिजे, कारण की जर त्याने काही पुरावे ठेवले असतील माझ्या विरोधामध्ये तर ते पुरावे तिथेच लपवून ठेवले असतील, असेच काहीतरी गडबड केली असेल, म्हणूनच मलाच आता शोधायला हवं की नक्की हे काय प्रकरण आहे. त्यामुळे मामी ही सुरुवातीला रमाकांतच्या खोलीमध्ये जाते. खोलीमध्ये शिरल्यानंतर ती इकडे तिकडे बघायला लागते आणि बिछाण्यांच्या खाली वगैरे सगळं चेकिंग करत असते. तेव्हा मात्र ईश्वरी विचार करते लपून छपून की मामी ह्या बाबांच्या खोलीमध्ये काय चेक करत असतील, बाबांच्या खोलीमध्ये त्यांचं काय आहे ज्या त्या इतक्या गडबडीमध्ये चेक करतायत, काही नक्कीच गडबड असावी, मगाशी त्या पुराव्यांबद्दल बोलत होत्या तेच तर शोधत नसतील ना त्या. इथे मामी डोक्याला हात लावते आणि म्हणते की बापरे, आता काय करायचं आहे काय मी, हा रमाकांतने पुरावे तरी कुठे ठेवलेत. उदयकांत मला सांगत होता की आणखी कुठेतरी पुरावे ठेवलेत, पण ते नक्की पुरावे कुठे असू शकतील, काय असू शकेल, काहीच कळत नाही आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मामीच्या डोक्यात असतो आणि ती नुसती त्या रूममध्ये डोक्याला हात लावून बसलेली असते. इथे मात्र ईश्वरी हे बघते आणि म्हणते की नाही, काहीतरी झोल नक्की आहे, मामीचा हात कशात तरी आहे, म्हणजे हे सगळं करणारी मामी तर नसेल ना, कारण मामीच्या म्हणजे बाबांच्या मोबाईलजवळ मामीच्या काचीची बांगडी सापडणे, त्याबरोबर आणखी काही गोष्टी सापडणे, अजून काही करायला हवं. तेव्हा आता मामी पटकन रूममधून निघते आणि विचार करत असते की कदाचित त्याच मोबाईलमध्ये काही नसू शकतं ना, म्हणजे जो मोबाईल मी रिपेअर करून आणला तो मी बघितला देखील नाही, त्या मोबाईलमध्ये जर काही व्हिडिओ वगैरे काही असेल तर. म्हणूनच आता ती तो मोबाईल बघण्यासाठी म्हणून तिच्या रूममध्ये चाललेली असते आणि ईश्वरी आता पटकन तिला येताना बघून लपते आणि म्हणते की नाही, कुछ तो करना पडेगा. आता मामीचा पाठलाग करून मामी नेमकी आता तिच्या खोलीत काय गेली आहे, बाबांकडे काय शोधत होती, हे सगळं मला आता बघितलं पाहिजे. म्हणूनच आता इथे ईश्वरी ही हे सगळं करत असताना मामीच्या मागे करत असते आणि नक्की मामी कुठे सापडते या सगळ्या गोष्टी तिला बघायच्या असतात. तेवढ्यातच आता मामी ही तिच्या खोलीमध्ये जाते आणि कोणीही नाही आहे याची खात्री केल्यानंतर बाबांचा मोबाईल बाहेर काढते आणि त्यामध्ये व्हिडिओ गॅलरी सगळं काही ओपन करून पाहत असते, म्हणजे मला काही सापडते का. तेवढ्यातच इथे ईश्वरीने हे सगळं पाहिलेलं असतं, म्हणजेच तिचा जो संशय आहे तो खरा ठरलेला असतो की बाबांचा मोबाईल याच्याशी संबंध दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून त्याचा संबंध हा मामीशी आहे आणि हे सगळं मामीच घडवून आणते, मामीमुळेच हे सगळं झालेलं आहे. आता हे सगळं सत्य आता ईश्वरीसमोर आलेलं असतं. आता यामुळे नेमकं कोणतं नवीन वळण या गोष्टीला मिळू शकतं. ईश्वरीला आता हे समजल्यानंतर ईश्वरी नेमके मामीचे काय हाल करणार आहे आणि मामीचा या सगळ्याच्या मागचा नेमका काय संबंध आहे हे सगळं ईश्वरी कशाप्रकारे शोधणार आणि अर्णवसमोर मामीचा खरा चेहरा उघड करणार, सगळं पाहणं अगदी रंजकतेचे ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.